वाल्मिक कराडनं सरेंडर केल्यानंतर कराड असलेल्या पोलीस ठाण्यात 5 नवीन पलंग मागवण्यात आलेत। या घटनेमुळे कराडसाठी जेलमध्ये पलंग मागवल्याच्या चर्चा रंगल्या। यावर रोहित पवार यांनी सवाल उपस्थित केला, तर पोलिसांसाठी पलंग मागवल्याचं स्पष्टीकरण प्रशासनाकडून देण्यात आलंय। बीड पोलीस ठाण्यात बुधवारी 5 पलंग आणण्यात आले होते, मात्र 5 पलंगांपैकी एक पलंग आज गायब झालाय। त्यामुळे एक पलंग नेमका गेला कुठे याची जोरदार चर्चा सुरू आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेच्या शोधासाठी 7 पथकं विविध राज्यासह देशभरात रवाना झाली आहेत। सुदर्शन घुले देश सोडून गेल्याची माहिती सीआयडीच्या हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपासाला वेग आलाय। तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे। आयपीएस बसवराज तेली यांच्या नेतृत्वात 10 जणांची टीम या प्रकरणाचा सखोल तपास करणार आहे। वाल्मिक कराडचे लाड सुरू असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय। बीड पोलीस ठाण्यात आणलेले पलंग कराडसाठी आणले होते का, असा सवालही वडेट्टीवारांनी उपस्थित केलाय। बीड हत्या प्रकरणावर बोलताना वाल्मिक कराडचा एन्काउंटर होऊ शकतो असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केलाय। मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो असं वडेट्टीवार म्हटलंय। महाराष्ट्राची बदनामी म्हणजे मुख्यमंत्र्यांची बदनामी झाल्यासारखं आहे। फडणवीसांनी किती जणांना सोडलं, अडकवलं, या तपासासाठी एसआयटी हवी असं म्हणत संजय राऊतांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधलाय। बीड हत्या प्रकरणाचा खटला बीड जिल्ह्याबाहेर चालला पाहिजे। हा खटला बीडमध्ये चालवू नये अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे। तपासाला गती आणि दिशा मिळू द्या, या प्रकरणाला राजकीय वळण मिळू नये अशी आमची इच्छा आहे असं राऊत म्हटलंय। पक्ष सोडण्याच्या चर्चांवर उबाठानं माजी आमदार राजन साळवींनी मौन सोडलेला आहे। मी नाराज असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत। मी नाराज नाही, फक्त पराभवामुळे काहीसा व्यथित झालोय असं स्पष्टीकरण राजन साळवी यांनी दिलंय। राजन साळवींशी माझी चर्चा झाली। राजन साळवी कडवट शिवसैनिक आहेत। आमच्या पक्षात कोणतीही नाराजी नाही असं राऊत म्हटलेत। शिंदे स्वतः अस्थिर आणि अस्वस्थ आहेत, ते कोणत्या वाटेवर आहेत ते बघा असा टोला राऊतांनी लगावलाय। खातेवाटप जाहीर झाल्यानंतर महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरून जोरदार रस्सीखेच सुरू असल्यानं नियुक्त्या रखडलेल्या आहेत। राज्य पातळीवर हा तिढा सुटला नाही, तर हा निर्णय दिल्लीमध्ये होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे पालकमंत्री होणार, मात्र बावनकुळेंच्या नावाची घोषणा मुख्यमंत्री करणार असं वक्तव्य मंत्री नितीन गडकरी यांनी केलं। मात्र अद्याप याची घोषणा झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या बैठकीमध्ये 48 तासांपासून गायब असलेले मंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहणार का, याकडे लक्ष लागलंय। बीडमधील हत्याप्रकरणी कराडनं आत्मसमर्पण केल्यानंतर धनंजय मुंडे कुठेच न दिसल्यानं ते आज बैठकीमध्ये उपस्थित राहतील का, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात। मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतल्यानंतर छगन भुजबळ परदेश दौऱ्यावर गेले होते। आज भुजबळ नाशिकमध्ये परतणार आहेत। मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज असलेले भुजबळ नक्की काय भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी कोकण पाटबंधारे विकास महामंडळाची तातडीनं बैठक बोलावली आहे। जलसंपदा विभागाच्या कामांना गती देण्याचे गिरीश महाजन यांनी निर्देश दिले। नितेश राणेंनी राहुल गांधींसह प्रियंका गांधींवर टीका करताना केरळ राज्याची तुलना पाकिस्तानशी केली। या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे। कल्याणमधील 13 वर्षीय मुलीचं अपहरण करून तिची हत्या केल्याप्रकरणी कल्याण न्यायालयाच्या बाहेर नागरिकांनी मानवी साखळी करत आंदोलन केलं। मुलीच्या हत्यारांना तात्काळ फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करण्यात येते। तुळजापुरातील मंदिर संस्थांच्या विकास कामांची जिल्हाधिकारी डॉक्टर ओंबासेंकडून पाहणी करण्यात आली। भाविकांची गर्दी पाहता मंदिर संस्थांमधील कामं रात्री देखील सुरू ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यात। मागील आठवड्यात ढगाळ वातावरण आणि त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे गायब झालेल्या थंडीची पुन्हा एकदा मालेगाव मनमाडसह नाशिक जिल्ह्यात आगमन झालेलं आहे। मालेगावचा पारा 12 अंशांवर गेल्यानं सर्वत्र थंडीची लाट पसरली आहे। हिंगोली जिल्ह्यातील ढगाळ वातावरण आणि धुक्यामुळे शेती पिकांना फटका बसलाय। औंढा नागनाथ तालुक्यातील हिवरा येथे कलिंगडाचंही नुकसान झालंय। जवळपास 2.5 एकर शेतातील कलिंगडाची वेल सुकून गेली आहे। बीड जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर घाट्याळीचा आणि कीड रोगांचा प्रादुर्भाव झालाय। त्यामुळे हरभरा पीक धोक्यात आलं असून उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवली जाते। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातून मागील 4 दिवसांपासून गायब झालेला वाघ अखेर चारेगावात आढळून आलाय। या वाघाने एका गायीची शिकार केली असून ही घटना वनविभागाच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे। भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी आयोजित केलेल्या आमदार केसरी पर्व बैलगाडा शर्यतीमध्ये मावळच्या बैल जोडीनं प्रथम क्रमांक पटकावलाय। या शर्यतीमध्ये जुगलबंदी लावण्यात आली होती। ही जुगलबंदी पाळण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली।
मनमाड, नांदगावसह नाशिक जिल्ह्यातील शेकडो लाभार्थी गायगोठा योजनेपासून वंचित आहेत. मागील 2 वर्षांपासून निधी रखडल्यानं शेतकरी संकटात सापडलाय. पालकमंत्री निवड न झाल्यानं सोलापूर जिल्ह्यातील शेतीला पाणी सोडण्याचा निर्णय लटकलाय. पालकमंत्री नसल्यानं कालवा सल्लागार समितीची बैठक झालेली नाही आणि त्यामुळे अधिकाऱ्यांना पाणी सोडण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या. अमरावती जिल्ह्यातील 669 ग्रामपंचायतींमध्ये 4,996 कामं सुरू आहेत. त्यामुळे जवळपास 84,000 मजुरांच्या हाताला काम मिळालंय. त्यामुळे अमरावती जिल्हा राज्यामध्ये रोजगारासाठी 3ऱ्या स्थानी आहे. काही दिवसांपूर्वी चिपळूण नगरपालिकेनं दर महिन्याच्या 1 तारखेला आपण कामाच्या ठिकाणी जाताना सायकल चालवावी किंवा काही चालावं असं आवाहन केलं होतं. या नगरपालिकेच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जळगावच्या पाळधी गावात झालेल्या दंगलीनंतर दोन्ही गटांनं दिलेल्या तक्रारीवरून दोन्ही गटातील सुमारे 30 ते 35 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान पोलिसांनी एका गटातील 7 जणांना अटक केली असून त्यांना न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पाळधीमध्ये झालेल्या लुटमार आणि जाळपोळ करणाऱ्या गुन्हेगारांना अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात येते. यासह नुकसानग्रस्त व्यक्तींना प्रत्येकी 25 लाख नुकसान भरपाई देण्याची मागणी एकता संघटनेनं केली आहे. नववर्षाचं औचित्य साधत तुळजाभवानी मंदिर संस्थेनं मोठा निर्णय घेतलाय. मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी मंदिर रात्री 1 वाजता उघडणार आहे. तर पौर्णिमेला देखील पहाटेच मंदिर उघडेल अशी माहिती देण्यात आली आहे. धाराशिवमध्ये बाईक हळू चालव असं सांगितल्यानं 2 गटात तुफान हाणामारी झाली. या हाणामारीमध्ये एका तरुणावर चाकून हल्ला करण्यात आला. उमरगा तालुक्यातील येनेगूर इथे ही घटना घडली असून पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. बोर तालुक्यातील आपटी गावात शिवमंदिर उभारण्यात आलंय. नववर्षाच्या सुरुवातीलाच शिवमंदिराजवळ कळस उभारलाय आणि यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं कलशारोहण मोठ्या उत्साहात संपन्न झालं. छत्रपती संभाजीनगरमधील विभागीय क्रीडा संकुल घोटाळ्याचा मास्टरमाइंड हर्षकुमार चाहेकी अजून कोणी याबाबत पोलिसांनी संशय व्यक्त केलाय. शासकीय अधिकारी असताना बँकेचा आयडी पासवर्ड कंत्राटी कामगाराकडे कसा गेला आणि त्याला तो पासवर्ड कोणी दिला असा सवाल पोलिसांकडून विचारण्यात येतोय. अकोला महानगरपालिकेनं स्वाती इंडस्ट्रीजला दिलेलं कंत्राट रद्द केल्यानंतर महापालिका परिसरात ठाकरे गटाकडून जल्लोष करण्यात आला. महापालिका आवारात फटाके फोडून आणि अधिकाऱ्यांचा सत्कार करून लाडू वाटप करत आनंद साजरा करण्यात आला. खासदार निलेश लंके यांनी नगरमधील सर्व गणेश मूर्ती कारखानदारांशी चर्चा केली. यावेळी शाडू मातीवर त्वरित बंदी घालावी यासंदर्भात मूर्तीकारांनी निलेश लंके यांना निवेदन दिलं. दरम्यान या संसदेमध्ये आवाज उठवून केंद्रीय पर्यावरण मंत्री यांच्याशी चर्चा करून मूर्तीकारांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलंय. नागपूर पालिकेची 299 कोटींची पाण्याची बिलं थकीत आहेत. 96,368 ग्राहकांनी पाण्याची बिलं भरलेली नाहीयेत. ही बिलं 31 मार्चपर्यंत न भरल्यास कारवाईचा इशारा पालिकेनं दिलाय. वीज बिल वसुलीसाठी छत्रपती संभाजीनगरात थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम महावितरणानं सुरू केली आहे. दुसऱ्या दिवशी तब्बल 850 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. तर 2 दिवसात तब्बल 1,590 ग्राहकांची वीज कापण्यात आली आहे. भुसावळमध्ये ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिमेअंतर्गत 180 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आलेली आहे. या सर्वांकडून पोलिसांनी 2.25 लाखांचा दंड वसूल केलाय. सोलापूर महापालिका QR कोड नियंत्रण प्रणाली घंटागाडीच्या कचरा संकलनासाठी राबवली जाते. एकूण 2,91,000 पैकी 1,80,000 मिळकतींवर QR कोड लावले आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या शाळेत धुडगूस घालणारा रेडा मनपाला अजूनही सापडला नाहीये. मनपाकडून स्मार्ट सिटीच्या CCTVच्या आधारे रेड्याचा शोध सुरू आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडल्यात. नव्यानं तयार केलेल्या याद्यांची मुदत संपल्यामुळे नव्यानं मतदार याद्या तयार करण्याचे आदेश देण्यात आले. लातूरमध्ये नववर्षाच्या पूर्वसंध्येला पोलिसांनी केलेल्या तपासणीमध्ये 55 मद्यपी चालक आढळून आले. त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून भरधाव वाहन चालवणाऱ्यांवर 461 जणांवर कारवाई केली असून 3,41,000चा दंड वसूल केलाय. भिवंडी शहरालगत असलेल्या शेलार ग्रामपंचायत हद्दीतील स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. या स्मशानभूमीची तातडीनं दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जळगावच्या बहाळ गावातील गिरणा काठालगत बोरखेडा रस्त्यावरील शेतात बिबट्याचा कुजलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळला. बिबट्याच्या मृत्यूचं कारण अस्पष्ट आहे.
जळगाव पोलिसांनी ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करत मद्यधुंद वाहन चालकांना दंड ठोठावलाय। 87 वाहनधारकांवर कारवाई करत प्रत्येकी 10,000चा दंड ठोठावण्यात आलाय। जळगाव जिल्ह्यातील 26,000 शेतकऱ्यांचे 2 वर्षांमधील ठिबक सिंचनाचे तब्बल 150 कोटींचं अनुदान रखडलेलं आहे। ठिबकच्या थकलेल्या अनुदानासाठी शेतकरी दररोज कृषी विभागाच्या चक्रा मारतायत। विशाळगडावर तब्बल 5 महिन्यानंतरही संचारबंदी लागू आहे आणि त्यामुळे कोणत्याही पर्यटकाला विशाळगडाला भेट देता येत नाहीये। त्यामुळे ही संचारबंदी उठवून उरुसला परवानगी द्या अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। जायकवाडी धरणातील पाणी सोडण्यावरून दरवर्षी होणाऱ्या वादावर तोडगा काढण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे आणि त्यानुसार मराठवाड्यासाठी आता धरण साठ्यावर नाही तर दुष्काळात गरजेनुसार पाणी सोडण्याची शिफारस करण्यात आलेली आहे। आता पहिल्याच बिलात पुढील 12 महिन्यांसाठी तात्काळ 120 रुपये एकर कमी सवलत मिळणार आहे। नवीन वर्षाची भेट म्हणून महावितरणाच्या गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडल्यानंतर तात्काळ वीज बिलात एक रकमी 120 रुपये सूट देण्याची घोषणा केली आहे। देशभरातील औष्णिक वीज प्रकल्पांमध्ये डिस्फलरायझेशन युनिट बसवण्याची सक्ती यावर्षी अंमलात आणण्याचे निर्देश केंद्रीय पर्यावरण खात्यानं दिलेत। त्यामुळे प्रति युनिट 35 ते 40 पैसे वीज दरवाढीची भीती आहे। राज्य सरकारनं नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एसटी प्रवाशांना भाडेवाढीचा झटका देण्याची तयारी सुरू केली आहे। एसटीच्या तिकिटात 15% भाडेवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय तर महिलांना मात्र 50% सवलत कायम आहे। केंद्र सरकारनं खाद्यतेलाच्या आयात शुल्कात गेल्या वर्षी 16 सप्टेंबरला 5% आकारल्या जाणाऱ्या आयात शुल्कामध्ये 20% वाढ केली होती आणि यामुळे आयात शुल्कामध्ये 25% वाढ झाली आहे। तर पामतेलाच्या आयातीमध्ये 10% घट झाल्यानं त्याचा फटका खाद्यतेलाच्या किमतीला बसला आहे। त्यामुळे खाद्यतेलाचे दर 30% महागले। मुंबईमध्ये कोणत्याही ठिकाणी आगीची दुर्घटना घडल्यास वेगानं पोहोचता यावं यासाठी आता कोस्टल रोडवर 2 अद्ययावत सुविधा असलेली फायर स्टेशन उभारली जाणार आहेत। शिवाय अपघात टाळण्यासाठी 70 ठिकाणी स्पीड कॅमेरे देखील बसवण्यात येणार आहेत। नवी मुंबईतील पार्किंगचा प्रश्न नवीन वर्षात सोडवला जाणार आहे। महापालिकेनं पार्किंग धोरणाचा आराखडा तयार करणाऱ्या कंपनीची येत्या आठवड्यात नियुक्ती करून वर्क ऑर्डर देण्यात येईल अशी माहिती शहर अभियंत्यांनी दिली आहे। पुणे विभागातील पुणे लोणावळा मार्गातील कामशेत तळेगाव दरम्यान पुलाच्या कामानिमित्त रविवारी विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे। हा पॉवर ब्लॉक सकाळी 11 ते दुपारी 3:35 असेल। शिवडी नावाच्या वाटल सेतूवरून मागील वर्षात अपेक्षेपेक्षा 42% कमी वाहतूक झाली। दररोज सरासरी 39,000 ऐवजी 22,000 वाहनांनी या सेतूचा वापर केला। पथकर माफीचा फटका या पुलावरून होणाऱ्या वाहतुकीला बसला असल्याची चर्चा आहे। मुंबई शहरात मच्छर वाढले असून मुंबईकर विशेषतः झोपडपट्टी आणि गलिच्छ वस्तीतील नागरिक त्रस्त झालेत। त्यामुळे पालिकेच्या कीटकनाशक विभागानं मच्छर नियंत्रणात आणण्यासाठी धूम्र फवारणीसह कीटकनाशक फवारणी प्रभावीपणे करण्यासाठी खासगी संस्थांमार्फत कामगारांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतलाय। मागील वर्षी 31 मार्चपर्यंत थकीत वीज बिलामुळे कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांसाठी 9 सप्टेंबरपासून महावितरणाकडून अभय योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती, मात्र प्रतिसाद पाहता आता ती 31 मार्चपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। कल्याण डोंबिवली टिटवाळा शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रांच्या देखभाल दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय। त्यामुळे आज सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत 18 तासांसाठी पाणीपुरवठा बंद असेल। एअर इंडियाच्या काही देशांतर्गत उड्डाणांमध्ये आता वायफाय सुविधा विनामूल्य मिळणार आहे। त्यामुळे मोबाईल इंटरनेट सुरू ठेवता येईल। त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळालाय। MMRDAनं भाईंदर ते विरार दरम्यान 55 किलोमीटर लांबीचा सागरी सेतू बांधण्याचा निर्णय घेतला असून या प्रकल्प आराखड्याचं काम अंतिम टप्प्यात आहे। तर 15 दिवसात हा आराखडा मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे। मुंबई विधान भवन मेट्रो स्थानकातून थेट मंत्रालयामध्ये जाण्यासाठी उभारण्यात आलेल्या भुयारी मार्गाचं काम 25% पूर्ण झालेलं आहे। ही कामं जून 2025 पर्यंत पूर्ण होणार असून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन याची उभारणी करते। नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं डिजिटल देयक कंपन्यांसाठी मुदत 2 वर्षांनी लांबवली आहे। बाजार हिस्सा 30% मर्यादित राखला जावा यासाठी NCPIनं मुदत लांबवली आणि या निर्णयामुळे क्षेत्रातील सर्वाधिक बाजार हिस्सा असणाऱ्या गुगल पे आणि फोन पेला मोठा दिलासा मिळालाय। गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या फेरीवाला धोरणामुळे फेरीवाल्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय आणि त्यामुळे फेरीवाला संघटना आक्रमक झाले असून येत्या 8 जानेवारीला मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आलाय। महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशनच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येईल। जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी सोने चांदीचे भाव उच्चांक ठरले आहेत। वर्षभरात सोन्यात 10 ग्रॅम मागे 13,200 रुपयांनी तर चांदीमध्ये प्रति किलो मागे 17,000ची वाढ झाली आहे। विशेष म्हणजे दरवाढ होऊन देखील सोन्या चांदीची विक्रमी विक्री झाली आहे।
साई संस्थाननं साई भक्तांना नववर्षाची भेट दिली आहे. सामान्य रांगेतील 2 साई भक्तांना आरतीसाठी समाधीजवळ सन्मानानं पुढे उभे राहण्याची संधी मिळणार आहे. रोजच मध्यान्ह आरती, दुपारती आणि रात्रीच्या शेजारतीला भाविकांना ही संधी मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. म्हाडाची 5,000 घरांची गृहनिर्माण योजना रखडलेली आहे. नाशिक महापालिकेकडून 12 बिल्डर्सना FSI TDR मिळत नसल्यानं त्यांनी राखीव क्षेत्र म्हाडाकडे हस्तांतरित केलेलं नाहीये. परिणामी अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांना परवडणारी घरं देता येत नाहीत, अशी खंत म्हाडानं व्यक्त केली आहे. अनधिकृत बांधकामं आणि अतिक्रमण विरोधात सिडकोनं मोहीम राबवली आहे. याअंतर्गत 2102 बांधकामांवर कारवाई करून 51 एकर जमीन सिडकोनं अतिक्रमण मुक्त केली आहे. मागील काही वर्षातील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.